निवेदन गेल्या 10 महिन्यापासून आंतरवली सारटी येथे जे मराठा आंदोलनासंदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन चालू होतं ते आंदोलन गावकऱ्यांनी खूप मोठ्या संपूर्ण समाजाने एक दिलानं एक ताकदीनं साऱ्यांनी त्याला सहकार्य करून खूप मोठ्या उंचीवर ते आंदोलन नेऊन ठेवण्यात आलं होतं। कालांतराने त्याच्यात थोडे बदल होत गेले, वैचारिकता फार बदलत गेली, गावात थोडा समन्वयाचा अभाव होऊ लागला, जवळचेच माणसं एकमेकाला काही चांगल्या पद्धतीनं पाहिनात। मध्ये आता एक 15 दिवसापूर्वी थोडी अशी एक छोटी घटना रात्री होण्याच्या संदर्भात होती। रात्री मी 1-1.5 वाजता ती शांत केली, विचार केला हे किती दिवस असं चालायचं। आपण याला माध्यम दुसरं पण आहे, जे काही शासनाने आरक्षण दिलं ते मान्य करायचं नाही करायचं हे साऱ्या यांनी आता ठरवून जे दिलं ते शासनाने टिकवण्याची त्याची जबाबदारी घ्यावी आणि मराठा समाजातील मुलं असतील यांना जिल्ह्याच्या ठिकाणी एखादं वसतिगृह, मोफत शिक्षणाची व्यवस्था, खाजगी क्लासेसमध्ये 25% सूट, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं जे काही 15 लाख रुपये ते लोन देतात ते 25 लाख करावं आणि त्याच्यातली जी जमिनीची जे कागदपत्राच्या अटी आहेत ती सुसूत्रता त्याच्यात यावी। उद्देश हा आहे की पदात तर काहीच पडून नाही राहिलं, नुसतं आंदोलन चाललंय आणि भरकटल्यासारखं सारा दिसायला लागलं वातावरण। गावात पण ह्या गोष्टीचा खूप त्रास होतोय। 10 महिने कुठलंच गाव एवढा त्रास सहन करणार नाही, एवढं सज्जन गाव आमचं आहे। दुर्दैव वाईट याचं वाटतं, काल थोडं ऐकलं आम्ही, 5,000पासून 20,000पासून 10,000पासून 15,000पासून पैसे देऊन आम्ही देऊन सह्या घेतल्याचं असं ऐकण्यात आलं। वाईट याचं वाटतं, ज्या गावाने मनोभावे इमानीद्वारे जी सेवा केली ते गाव असं 2 आणि 5,000ला ऐकण्यासारखं त्याचं मोल तुम्ही करू शकत नाही। त्याच गोष्टीची मनाला खंत वाटली आणि म्हणून आज हा निर्णय घेण्यात आला की आपण आता कुठेतरी ह्या गोष्टीला गावाच्या बाबतीला गावाला शांती लागावं। गावातील खूप लोक घरी येऊन बोलतात, फोन करून बोलतात, अरे कुठेतरी आता थोडंसं थांबा बाबा गावात। ठीक आहे, आमचं मत नाही, चालू द्या, आंदोलन चालू द्या, पण त्याला एक थोडंसं काहीतरी आता कालांतर थोडासा वेळ आंतरवली सांडल्यानंतर कुठं वडीगोदरीत घ्या, आजूबाजू एखादं गाव घ्या, एकाच गावात आता हा किती दिवस ताण सहन करायचा असा। त्या अनुषंगानं एकच विचार केला, मराठा आंदोलनाची जी दिशा चालू होती ती दिशा त्याच पद्धतीने चालावी। जे आपल्याला काय मुद्दे असतील आपल्या शासनासंग म्हणून आपण भांडून आपले करून घ्यावे। फक्त उपोषण केलं की गर्दा इतका वाढतोय आणि गर्दी वाढल्यानंतर त्रास त्याचा गावाला बी होतोय, सगळ्यालाच त्रास होतो। लोक समोर येऊन कोणी बोलत नाही, पण खाजगीत बोलताना खूप चर्चा करतात। खूप 6 महिन्यापासून आम्ही हा मनस्ताप सहन करतो। गेले 10 महिने झाले आंदोलन चालू आहे। इमानीद्वारे सेवा केली गावाने, इमानीद्वारे 100-100, 150-150 एकर जमीन दिली, कधी पिकाचं नासाड झाली त्याचं पाहिलं नाही। प्रत्येक गावात हा सारा महाराष्ट्र जाणतो, सारा भारत देश जाणतो। आंतरवाली सर्च केल्यानंतर आंतरवालीला किती तकलीफ सहन केली, परिसरातल्या गावाने तकलीफ सहन केली त्याची। खूप गुन्हेगोविंदानं वागणारे लोक आमच्या गावात कधीही कुठल्या अशा केसेस भानगड नव्हत्या। असो, एवढंच या विषयावर बोलायचं। आणि जिल्हाधिकाऱ्यांची तुम्ही भेट घेतलेली आहे, काय नेमकी मागणी केलेली आहे? मागण्या ह्याच केल्या। मागण्या म्हणजे आता हे आंदोलन थोडा, आता उपोषणाचा कार्यक्रम थोडा स्थगित करण्यात यावा, थोडी गावाला थोडा रिलीफ भेटन। आता पाऊस पडायचा टाइम आला, कामधंद्याचे दिवस आलेत, लोक सारखे त्याच्यात गुंतून पडतात। या हिशोबानं थोडंसं एक तर स्थगिती द्या, नाही तर कुठेतरी बाजूला दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी करावं। आमची न करण्याला आमची इच्छा नाही। आम्ही पहिल्या दिवसापासून प्रामाणिकपणाने त्यांच्यासोबत होतो। काय त्रास होतो गावकऱ्यांना, काय त्रास होते नाही? आता तुम्ही सांगितलं ना 5,2,2,000 रुपये हे त्यांनी केला आरोप, त्रास म्हणजे त्रास हाच की गावात आता लोक खूप जमतात, खूप हे होतात, त्याची रहदारी रस्त्यावर मुख्य रस्ता येण्या जाण्याचा आहे आणि जातीय सलोखा ठिकाणावर आहे ना। खूप गुन्हेगोविंदांना वागणारे लोक ते आता थोडा द्वेष करायला लागले। पैसे जो घेतलेले आहेत ते जरांगे पाटलांच्या बाजूने घेतलेले आहेत, ते जरांगे नाही असं त्यांचं म्हणणं आहे की लोकांना 5,500, 2,000 रुपये देऊन सह्या घेतल्या निवेदनावर, असं त्यांचं मत आहे। तुम्ही सह्या घेतल्या निवेदनावर किती ग्रामस्थांच्या सह्या आहेत आणि कोणकोणते पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत? 100-125 लोकांच्या ग्रामस्थांच्या सह्या, अजून बी सह्या येतील त्यात गावातल्या, आणि ग्रामपंचायतचे 5 मेंबर सुद्धा आमच्या सोबत त्याच्यात सह्या केलेल्या आहेत।